तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टूटी फ्रुटीची रेसिपी, कलरफुल टूटी फ्रुटीची रेसिपी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर नेहमी तुम्ही कलिंगड खाऊन टाकता, तर त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी त्याचं युजफुल बनवलं तर खूपच उपयोगी पडतं। म्हणून याची बनवणार आहे टूटी फ्रुटी। तर त्याला काही अशा प्रकारे कटिंग केलंय, तुम्ही बघू शकता। याला तर कट करून धुवून साखरेच्या पाण्यात नरम शिजवून घेणार आहे। तर यूट्यूबवर बऱ्याच जणांचा असा व्हिडिओ आहे, पण आता कसं गरमीचे दिवस चालू आहेत, तर आम्ही कधी कधी शेक बनवतो, लस्सी बनवतो। लस्सीमध्ये आम्ही टूटी फ्रुटीचा यूज करतो आणि प्लस जेली सुद्धा यूज करतो। नक्कीच मी ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। तुम्ही याचा वापर लस्सीमध्ये, फालुदामध्ये सुद्धा करू शकता। मी याला आधी सुद्धा बनवलेलं आणि याचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे। बाहेरून आणण्यापेक्षा घरातलं नेहमीच हेल्दी, त्यामुळे घरात बनवलेलं चांगलं असतं, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते। मुलं सुद्धा तुमच्या आवडीनं खातील। तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। तर याला 45 ते 50 मिनिट स्लो गॅसवर ठेवणार आहे शिजायला। हे कट करून पाण्यात शिजायला ठेवलंय आणि 1 वाटी भरून मी साखर टाकली याच्यात। आपलं शिजून रेडी आहे। आता याच्यातलं पाणी काढणार आहे। हे असं मी 3 प्लेट मध्ये डिवाइड केलं। आता याच्यात टाकणार आहे कलर। पिवळा कलर टाकला इथे मी। इथे टाकते मी ग्रीन कलर, इकडे टाकते रेड कलर आणि सगळं मिक्स करून घेणार आहे। तर हे तिन्ही टूटी फ्रुटी आपण आता उन्हात सुकायला ठेवूया। तर तुम्हाला ही तिन्ही टूटी फ्रुटीची रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाइस। लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।